दिंडोरी नगर पंचायतीतील भटके श्वान व मोकाट जनावरांसाठी शेड उपलब्ध करण्याचे नियोजन. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपंचायत क्षेत्रामध्ये भटके श्वान आणि मोकाट जनावरांसाठी सुरक्षित शेड उभारण्याची प्रक्रिया दिंडोरी नगरपंचायतीत सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत भटक्या प्राण्यांना राहण्याची तसेच त्यांच्या जेवणाची योग्य व्यवस्था करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. नगरपंचायत हद्दीत सध्या 67 भटके श्वान असल्याची नोंद असून त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम तातडीने राबविण्यात येत आहे. या संदर्भात दिंडोरी नगरपंचायतचे मुख्याधिकारी संदीप भिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी पुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे आणि प्रशासकीय अधिकारी विजय देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की भटक्या प्राण्यांसाठी शेड उभारणीसह त्यांच्या अन्न पाण्याची, आरोग्य तपासणीची आणि नियमित देखरेखीची शासकीय नियमानुसार व्यवस्था केली जाणार आहे. नगरपंचायतीच्या या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून प्राण्यांच्या सुरक्षेची व कल्याणाची दिशा अधिक बळकट होणार आहे. नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत. माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नगरपंचायत क्षेत्रामधील जे भटके श्वान आहेत किंवा मोकाट जनावरे आहेत यांच्यासाठी शेड उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोय करण्यासाठी माननीय दिंडोरी नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप भिका चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा अभियंता पल्लवी घिवंदे आणि प्रशासकीय अधिकारी विजय देवरे आता आपल्या सोबत आहेत. आपण पल्लवी मॅडमांकडून जाणून घेऊया की ते या मोकाट जनावरांसाठी काय सुविधा करणार आहेत किंवा त्यांची योजना कशी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व नगरपंचायतींनी ABC प्रोग्राम राबवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने दिंडोरी नगरपंचायत मार्फत आता बाह्य यंत्रणेद्वारे 67 भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण व लसीकरण करण्यात आलेले आहे आतापर्यंत. तसेच भटक्या श्वानांसाठी शेल्टर होमची देखील सुविधा करण्यात येणार आहे. त्याबाबत अंदाजपत्रक तयार करण्यात आलेले असून लवकरच ती कार्यवाही देखील पूर्ण होणार आहे. या गोष्टींमुळे काय होणार की जे कुत्र्या चाव्याच्या घटना घडतात आणि भरपूर केसेस आहेत ज्या ऐकायला येतात त्या कमी होतील आणि सुरक्षित राहतील, लहान मुले असो किंवा लोक. नक्कीच मॅम, तुमचं हे अभियान यशस्वी होईलच. मुख्याधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या 67 कुत्र्यांच्या शेल्टर होमसाठी किंवा त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची सोयी सुविधा करालच. आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.